किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान वधाच्या शिवप्रतापाचं शिल्प आचारसंहिता लागण्यापूर्वी उभे करा. माजी आमदार नितीन शिंदे यांची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केलेलं शिवप्रतापाचं भव्य शिल्प विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी उभं करा, अशी मागणी प्रतापगड किल्ला प्राधिकरणाचे सदस्य माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहांमध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा वध केला त्या ठिकाणी अफजल खानाच्या थडग्याभोवती झालेल्या दर्ग्याचं अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला. शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाच्या वतीने माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात अफजल खानाचं जातीकरण थांबवावं आणि अतिक्रमण काढून टाकून अफजल खानाचं थडग्याच्या शेजारी सुप्रतापाचं भव्य शिल्प उभं करावं म्हणून गेली 20 वर्षे लढा चालू होता. माजी आमदार नितीन शिंदे यांनी अफजल खान थडग्याच्या परिसरात शिवाजी महाराजांच्या अफजल खान वधाचे म्हणजेच शिवप्रतापाचं भव्य शिल्प सरकारनं उभं करावं अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे केली होती. सरकारने शिवप्रतापाचे शिल्प उभं केलं नाही तर अफजल खानाच्या दर्ग्याचं पुन्हा एकदा पूर्ण होऊ शकतं अशी भीती माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुख्यमंत्री व मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे व्यक्त केली होती. मागणी सरकारने मान्य केली आहे. माजी आमदार नितीन शिंदे यांनी स्वतः त्यांच्या सहकार्यासह पुण्यातील MIDC येथे शिल्पकार दीपक थोपटे यांच्या कारखान्यात जाऊन शिल्पाची पाहणी केली आणि सदरचं शिल्प लवकरात लवकर पूर्ण करावं अशा सूचना शिल्पकार थोपटे यांना दिल्या. मंत्री म्हणून तिवारी यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल जाधव यांनी संबंधित सर्व यंत्रणा संपर्क साधून आचारसंहिता लागण्यापूर्वी शिवप्रतापचे भव्य शिल्प किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवण्यात यावं असे आदेश व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीमध्ये दिलेत. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी.